असं वाटतं की ह्याच्यातनं किमान आत्ता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार्क आज दोन चाकी वाहनं जी आहेत या दोन चाकी वाहनं आज ट्रॅफिक सिग्नल पाळत नाही. मला अनेक मुंबईकर असे असतील की ज्यांना 100% माहिती आहे की ही गोष्ट की रात्री साधारणपणे 12 वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या. आता दुपारी 12 वाजता पण थांबत नाही. आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानणं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार. मला असं वाटतं याच्यातनं शहरं उभी नाही राहणार. आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ. अत्यंत विचित्र लेवलवरचा केऑस हा भविष्यामध्ये मला दिसतोय जर आत्ता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाहीत सरकारकडनं तर. कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही. आज प्रत्येक एखादी कंपनी असते, एखादी शाळा असते, एखादं कॉलेज असतं, प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात. मला असं वाटतं शहरांचे पण नियम असतात आणि कशा प्रकारे तुम्ही गाड्या चालवल्या पाहिजेत, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत, कुठे लोकांना चालायला फुटपाथ नाही आहेत, फुटपाथवरती फेरीवाले बसलेले असतात, काही लिगल असतात आणि इलिगल असतात, त्यांचं काय करायचं. मला असं वाटतं की ह्याचा एक आराखडा या शहरांचा आखणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे आणि आत्ता त्याची अत्यंत